नमस्कार मित्रांनो, आज आपण काटवेलची भाजी करणार आहोत। या भाजीला वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात, जसे काटवेल, करटुले, कटोली इत्यादी। आपल्याकडे या भाजीला काय म्हणतात ते कमेंट करून नक्की कळवा। ही फळवर्गीय रानभाजी असून आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे व ही भाजी पावसाळ्यातच मिळते। चला तर बघूया ही भाजी कशा पद्धतीने बनवली जातात। त्या अगोदर मी याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे। काटवलीचा पुढचा आणि मागचा भाग असा कट करून घेत आहे। छोट्या काटवल्यामधले बिया हे एकदम कोवळे असतात, त्यामुळे त्याला नाही काढलं तरी चालेल। पण एखादी काटवल मोठं असेल आणि त्यामधल्या बिया जठर असेल तर या पद्धतीने तुम्ही काढून त्याला बाहेर काढू शकता। काटवल ही अशी पातळ चिरून घ्यायची, बघू शकता तो। इथे मी बारीक केलेला कढीपत्ता, बारीक केलेले कांदे आणि लसूण, त्याचबरोबर टमाटर घेतले। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरा आणि असं जिराला छान चटकू द्यायचं। त्यानंतर लसूण, जी मी फोल काढलेले नाही आहे, कांद्याचं कलर थोडंसं चेंज होतपर्यंत याला हलकंसं परतून घ्यायचं। कांदे थोडेफार शिजले तर यामध्ये आपण बारीक चिरलेले काटवल टाकूया। काटवलला मी 2-3 मिनिटं तेलामध्ये फ्राय होऊ देते। त्यानंतर चवीनुसार मीठ, काटवल आता छान फ्राय झालेली आहे। यामध्ये मी अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच जिरा पावडर आणि 2 चम्मच तिखट टाकले। आता याला छान परतून घेऊया। हे सगळं झाल्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेलं टमाटर घालत आहे। छान आता टमाटरला शिजू देऊया। टमाटर शिजून झाल्यानंतर 2-3 मिनिटं यावर आपण प्लेट झाकून घेऊया। तुम्ही बघू शकता काटवल छान शिजलेली आहे। अशा पद्धतीने ही रानभाजी सोप्या आणि सरळ पद्धतीने तयार झालेली आहे। तुमच्याकडे ही रानभाजी मिळाली तर नक्की ट्राय करून बघा।
तुम्हाला मी बनवलेली रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आणि त्याचबरोबर तुम्ही एकदा घरी ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल.